जर जर मानवी भावना कुणी जपल्या असतील तर ते आहेत पॅडी दादा. आहे ह्या रियालिटी शोचा खरा पण खोटारडेपणाचा चेहरा. यांच्या दृष्टीने प्रेक्षक म्हणजे काय मूर्खच आहेत. बाहेर बोंबलून कशाला सांगताय की तुमचा शो स्क्रिप्टेड नाही आहे. तुमच्या कृतीतून तुमच्या वागण्यातून तुम्ही हे दाखवून देताय तुमचा शो नाही पण तुमचे एविक्शन स्क्रिप्टेड आहे. नमस्कार मंडळी, मी विशाल मोरे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. कालचा एपिसोड तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. पंढरीनाथ कांबळे पॅडी दादा यांची घराबाहेर एंट्री झालेली आहे आणि आज आपण ह्याच मुद्द्यावरती बोलणार आहोत. हे जे बिग बॉस अनफेअर करतो, प्रत्येक वेळी हे बिग बॉसचं अनफेअर चालूच असतं. राग येतो, राग. अक्षरशः 3 आठवड्यापूर्वी जी माती खाल्ली त्याच्यावरती जो हाहाकार झाला, काही यांना फरकच पडत नाही. 3 आठवड्यापूर्वी तुम्ही हिंसेच्या नावाखाली ते खपून घेतलं, पण आता फायनल वीकमध्ये आल्यानंतरही तुमचे तेच चाललेले थेर. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी, बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनी पॅडी दादाचा गेम बघितला आहे. पहिल्या 2 आठवड्यानंतर या माणसाने जो गेम पलटला, त्यांना भाऊच्या धक्क्यावरती प्रेक्षक म्हटलं गेलं. त्यानंतर त्यांनी जो गेम पलटला आहे, जे त्यांनी घरामध्ये खेळ खेळला आहे, खरंच हॅट्स ऑफ पॅडी दादा. तुम्हाला भले बिग बॉसने अनफेअररित्या बाहेर काढलेलं आहे, परंतु प्रेक्षकांनी तुमच्या गेमला दाद दिलेली आहे आणि तुम्हाला सपोर्ट केला आहे. त्या माणसाने जे घरामध्ये विनोद केले, उपहासात्मक बोलणं, त्यांची ती वेळोवेळी घरात दुसऱ्यांची केलेली नक्कल, आणि हो सगळ्यात महत्त्वाचं, तिशीच्या तरुणालाही लाजवेल असं टास्क पॅडी दादाने खेळला आहे. आरबाज आणि वैभवच्या तोंडाला फेस आणला होता. तोंडाला पकडापकडी करून असले चकवे दिले होते ना पॅडी दादांनी की आरबाज म्हणजे मेंटली तर डिस्टर्ब झालाच होता, फिजिकली पण त्यांना दमून सोडलं होतं त्यांनी. तर पॅडी दादा खरंच एक नंबर गेम खेळले तुम्ही. आता बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येक मुद्द्यावर जर कोण बोलला असेल, ते मग फेअर असो किंवा अनफेअर, तर ते होते पॅडी दादा. पॅडी दादांनी प्रत्येक मुद्द्यावरती बोललेले. पॅडी दादांनी जिथे एक चूक तिथे चूक बोललेले, जिथे बरोबर तिथे बरोबर बोललेलं आहे. घरामध्ये ज्या 2 टीम झाल्या, ए आणि बी, ह्या बी टीमला तयार करण्यामध्ये जर कुणाचा मोठा हात असेल, जर कुणाचं तिथे बुद्धी लागली असेल, तर ते होते पॅडी दादा. पॅडी दादा ह्यांनी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन बी टीम बनवली होती आणि ही बी टीम इतर पुढे जी कंटिन्यू राहिली त्यामध्ये पण पॅडी दादांचा हात होता. पुढे बिग बॉसकडून बरेचसे वेळा चुगली दाखवून सुद्धा बी टीम कंटिन्यू राहिली. बी टीममध्ये फूट नाही पडली. यामध्ये पण पॅडी दादांसारख्या वयस्कर लोकांच्या समंजसपणामुळेच हे त्यांचं जी एकता होती ही टिकून राहिली होती आता शेवटपर्यंत. त्यांना कुठेतरी बिग बॉसने चुकीच्या पद्धतीने हे अशा प्रकारे त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांना घराबाहेर काढून. बिग बॉस सारखं म्हणतात ना घरामध्ये, हा खेळ मानवी भावनांचा आहे. अरे कसल्या मानवी भावना? तुमच्या मानवी भावना अजून जागृत आहेत का? एकदा चेक करा तुमच्या टीमच्या. अहो त्या घरामध्ये जर मानवी भावना कुणी जपल्या असतील तर ते आहेत पॅडी दादा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सेन्सिटिव्हली मुद्दे हँडल केलेत. त्यांनी कुणाला चुकीचे बोलले नाही, कुणावरती चुकीच्या पद्धतीने रागवलेले दिसले नाहीत. खूप चांगल्या रीतीने त्यांनी मुद्दे हँडल केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, सूरजला त्यांनी ज्या प्रकारे घरामध्ये सपोर्ट केला, मदत केली. ज्या बॅकग्राऊंडमधून सूरज आला होता त्याला 90% गोष्टी तिथे माहिती नव्हत्या, पण सूरजच्या जेवणापासून झोपण्यापासून सूरजला अगदी सगळ्याच गोष्टीमध्ये जर कोणी मदत केली असेल त्या घरामध्ये तर ते होते पॅडी दादा. तर कुठेतरी पॅडी दादांचा सपोर्ट काढून सूरजला वीक करण्याचा जर हा तुमचा प्लॅन नाही आहे ना, जेणेकरून आता हा फिनाले वीक आहे, सूरज कुठेतरी लोकांना चुकीचा दिसेल, वीक दिसेल आणि तुम्हाला कुठेतरी तुमचा जो ठरलेला टॉप कंटेस्टंट आहे तो तुम्हाला दाखवता येईल. तर तुम्ही हेही आम्हाला प्रेक्षकांना सांगा. तुम्हाला जर हे पॅडी दादांचं एविक्शन पटलं तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला पहिले लाईक करा, कारण मी जर लाईक कराल तर आपला हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. एक जण पॅडी दादांना सपोर्ट करतायत. पॅडी दादा ऑलरेडी आता बाहेर आलेलेच आहेत, पण कुठेतरी ते बरोबर होते, कुठेतरी ते चांगला गेम खेळले, सगळ्यांना कळलं पाहिजे. तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे व्हिडिओ आपला सगळ्यांपर्यंत पोहोचेल. सगळ्यात महत्त्वाचं, वर्षाताई घरात असताना पॅडी दादा बाहेर येऊच कसे शकतात? जर एविक्शन हे प्रेक्षकांच्या वोटिंगवरती होत असेल तर वर्षाताईन अगोदर पॅडी दादा बाहेर येणं पॉसिबलच नाही आहे. वर्षाताई नॉमिनेशनमध्ये असताना पॅडी दादा बाहेर येऊच शकत नाहीत, कारण आज एवढे प्रेक्षक पॅडी दादांनी बाहेर कमवलेले आहेत ना सपोर्टर्स, की जान्हवीलाही ते चक्कर देत आहेत वोटिंगमध्ये. जान्हवीच्याही पुढे राहत आहेत. तर जान्हवीच्याही पुढे जो माणूस राहू शकतो तो वर्षाताईंच्या मागे राहीलच कसा? आणि तुम्ही जे एविक्शन केलेलं आहे, हे एविक्शन पॅडी दादांचं एविक्शन करून तुम्ही शिक्कामोर्तब केलेलं आहे की तुमचा हा जो शो आहे तो शो स्क्रिप्टेड नाही आहे, जे एविक्शन स्क्रिप्टेड आहेत. तुम्ही जे घराबाहेर लोकांना पाठवता ते स्क्रिप्टेड आहे. तुम्हाला पाहिजे त्या कंटेस्टंटला आत ठेवता आणि तुम्हाला जे नको आहेत, तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट्स ठरलेले आहेत त्यानुसार जे फिट होत नाहीत त्यांना तुम्ही बाहेर पाठवता. हा आहे तुमचा शो. दादा, आम्ही सगळे प्रेक्षक दिलगिरी व्यक्त करतो. या TRPच्या भुकेलेल्या शोवाल्यांच्या MGच्या चक्करमुळे तुम्हाला बाहेर यावं लागलं. आज एक चांगला कंटेस्टंट ज्याने आज त्याच्या वयानुसार 10 पटीने चांगला गेम दाखवला आहे, त्या कंटेस्टंटला बाहेर येऊ लागलं. फायनल वीक डिझर्व करत होते. तर दुसऱ्याच्या गेमच्या याच्यानुसार फायनल वीक पॅडी दादा डिझर्व करत होते आणि कुठेतरी पॅडी दादांबरोबर चुकीचं झालेलं आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. पॅडी दादांना बिग बॉसने नाही दिला, परंतु प्रेक्षकांच्या मनात जे कुठेतरी होतं ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. काही लोक असतील
जे आता म्हणत असेल हां बाहेर गेले बरं झालं, वर्षाताई डिझर्व करतात, तर त्यांना मी म्हणतो की वर्षाताईंचा जाऊन एकदा गेम बघा आणि पॅडीदादांचा जाऊन एकदा गेम बघा. पॅडीदादांनी ज्या प्रकारे टास्क खेळले, त्या प्रकारे घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवले आहे. चूक तिथे चूक बोललेले आहेत, बरोबर तिथे बरोबर बोललेले आहेत. घरामध्ये त्यांनी एक माणुसकी पण दाखवली आहे. चांगले ते असे रूढ नाही वागलेले, ते स्वतःच्या तमामध्ये नाही राहिलेले. कुठे स्वतःच्या तमामध्ये राहिले असते सूरजला सपोर्ट नसता केला त्यांनी. सूरज, तुम्ही सगळे म्हणता की सूरजला त्यांनी सूरजचा वापर केला, सूरजचा वापर नाही केलेला. पहिल्या आठवड्यामध्ये पुरुषोत्तम दादा बाहेर आलेले आहेत आणि तेव्हापासून पुरुषोत्तम दादा सांगतात की पॅडीदादा हा सूरजची काळजी घेतात आणि सूरजला पार झोपण्यापासून जेवण्यापर्यंत पॅडीदादा लागतात. तर पहिल्या आठवड्यापासून तो माणूस सूरजबरोबर आहे. तर पहिल्या आठवड्यातच कोण असं नाही होऊ शकत की डायरेक्टली त्यांनी भापलं की सूरज हा मोठा फेम आहे आणि त्याला महाराष्ट्र फुल सपोर्ट करतोय बिग बॉसमध्ये. पहिल्या आठवड्यात कसं काय ते जाणू शकतात? तर माझ्या तरी बुद्धीलाही पटत नाही. पॅडीदादांनी सूरजला एक वडीलधाऱ्याच्या नात्याने त्यांनी सूरजला सांभाळलं आहे घरामध्ये. ती निक्की नसती तर वर्षाताईंचा गेम तरी होता का घरामध्ये? पहिले 3 आठवडे तर निक्की कंटाळा आला होता. हां, ती निक्की कुठेतरी चुकीचं बोलत होती म्हणून त्यांच्याबद्दल सिम्पॅथी होती मनामध्ये. पण तिने जेव्हा सोडलं त्यांच्याबद्दल बोलणं, काय गेम खेळला वर्षाताई? टास्कमध्ये फक्त काहीतरी पकडून थांबायचं आणि कुठेतरी धरून थांबायचा हाच गेम खेळला ना. आणि कुठेतरी काकडी सोलतात, संत्री सोलतात, मोसंबी सोलतात, पेरू सोलतात आणि खातात. हे होतं त्या पिकनिक टीममध्ये. त्यांनी पिकनिक टीमनी पण खाल्ले फ्रूट्स भरपूर बाहेर बसून, परंतु वर्षाताईंनी फक्त तेवढंच केलं. वर्षाताईंनी ॲक्च्युअल पिकनिक केले आणि MGच्या नावाखाली वर्षाताईंना आज घरामध्ये ठेवलं गेलं आहे बिग बॉसकडून आणि पॅडीदादांवरती अन्याय केला गेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जे पॅडीदादांचं इव्हिक्शन होतं कालचं, हे फेअर होतं की अनफेअर? तुम्हाला ते फेअर वाटतं की अनफेअर? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यात महत्त्वाचा व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचेल. पॅडीदादांवरती जो अन्याय झाला बिग बॉसकडून, तो ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पण पोहोचायला मदत होईल. तर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्याला जे मुद्दे पटणार नाहीत त्यावरती आपण असंच बोलू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद.